आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वीर योद्धा संघटनेची हीच भूमिका आहे की क्रूर कर्म औरंगजेबाची कबर हटवली जाऊ नये आणि तिचं उदात्तीकरणही होऊ नये, कारण की तो हिंदवी स्वराज्याचा पराक्रमाचा इतिहास आहे। तो शेकडो वर्ष आमचा पराक्रम आमच्या पुढच्या पिढीला कळाला पाहिजे की महाराष्ट्रावर चालून येणाऱ्याला आम्ही महाराष्ट्रातच गाडलाय। नाही, आमची महाराष्ट्र सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की इतिहासाची तोडमोड होऊ नये आणि खरा इतिहास जो महाराष्ट्र शासनाने सर्व इतिहासकारांना विचारात घेऊन तो एक इतिहास संक्षिप्त मोठ्या स्वरूपामध्ये विस्तारित स्वरूपामध्ये समाजापुढे मांडावा। औरंगजेबाची हिंदुस्थानाच्या इतिहासात चालून आलेले क्रूर कर्मी हे आक्रांता होते, त्यांच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ नये आणि यांच्या कबरी काढल्याही जाऊ नये आणि या कबरींना धार्मिक स्थळ म्हणजे पर्यटक स्थळ वगैरे बनवण्याचा जो काही डाव आहे तो हाणून पाडावा, खरा इतिहास समाजाच्या पुढे आणावा सरकारने। आणि जर हे काही नाही झालं तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहोत, ही आमची मागणी। औरंगजेबच्या कबरीसोबत शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायची आपली भूमिका आहे। हो, औरंगजेब आहे, अफजल खान आहे, या आक्रांतांच्या जे काही कबरी आहेत त्याच्या परिसरामध्ये हिंदवी स्वराज्याच्या मावळ्यांचा, मर्द मावळ्यांचा, आमच्या महाराजांचा पराक्रमाचा इतिहास तिथं लावण्यात यावा, जो की समाजाला तो स्पष्टरूपी दिसेल। आदिलशाहीच्या दरबारात असलेला क्रूर कर्म अफजल खान आणि मुघल साम्राज्याचा क्रूर कर्म औरंगजेब हा एक राजा होता, बादशाह। या दोघांच्याही कबरी या महाराष्ट्रामध्ये आहे। एकाची कबर छत्रपती शिवरायांनी स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी म्हणजे अफजल खानाला तिथं फाडून तिथंच गाडलेली आहे आणि दुसरी कबर म्हणजे छत्रपती संभाजीनगर खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे। तर आम्हाला या माध्यमातून हे सांगायचं आहे की या कबरी पाडण्यापेक्षा, या नस्तनाबूत करण्यापेक्षा या कबरीवर जे उदात्तीकरण होत आहे, त्याचा जे गवगवा होत आहे तो रोखला पाहिजे। हा हिंदू साम्राज्याचा, हिंदवी स्वराज्याचा ज्वाज्वल पराक्रम आणि इतिहास म्हणून त्या कबरी आहेत, कारण की महाराष्ट्रावर आणि हिंदवी स्वराज्यावर चालून येणाऱ्या शत्रूला इथंच आम्ही गाडले हा त्याचा पुरावा आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्ही आज बघताय अनेक इतिहासकार त्याच्या परीनं तो इतिहास मांडत असतात आणि तो समाजापुढे येतो आणि तो आपण वाचतो आणि तो पुन्हा प्रसारित होतो। आम्हाला सरकारला आणि प्रशासनाला या माध्यमातून म्हणायचंय की त्यांनी अनेक तज्ञ मंडळीचा विचार डोक्यात घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन हिंदवी स्वराज्याचा एक ठराविक असा इतिहास महाराष्ट्राच्या समोर, देशाच्या समोर मांडावा, जो अधिकृतपणे असेल। आणि या ज्या कबरी आहेत इथं जो विधी, पूजा अर्चा होते ते रोखली पाहिजे आणि त्या कबरीवरती ते काही ऐतिहासिक स्थळ वगैरे नाहीये, त्याला ऐतिहासिक स्थळाच्या माध्यमातून जो गवगवा केला चाललाय, त्याला जोपासला चाललाय, तसं नाहीये ते। तो हिंदवी स्वराज्याचा पराक्रम आहे। तो नितांत हजारो वर्ष, शेकडो वर्ष समाजाला कळायला पाहिजे की हिंदवी स्वराज्यावर, महाराष्ट्रावर चालून येणाऱ्या शत्रूला महाराष्ट्राने इथंच गाडलाय। त्याच्यामुळे त्या पाडण्या, या काही भिस्तनाबूत करण्यापेक्षा त्या जैसे त्या अवस्थेमध्ये ठेवाव्या। त्याच्यावर जी उदात्तीकरण होत आहे, त्याच्यावर जी स्ट्रक्चर, अनेक मार्बल बिरबल अशा जे स्ट्रक्चर उभा टाकत आहे ते रोखावं। तिथं कुठलाही विधी होऊ नये, पूजा अर्चा होऊ नये आणि कुठल्याही, ही आमची आजची प्रेस कुठल्याही धर्माबद्दल विरोधात नाहीये, कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीये, इतिहासाच्या सत्यतेसाठी ही प्रेस आहे। समाजाला आपला इतिहास खऱ्या स्वरूपाने समजला पाहिजे यासाठी ही प्रेस आहे। आणि कोणी सुद्धा या धार्मिक या दृष्टिकोनाने घेऊ नये। औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान ही सगळी कुरुकर्म होती आणि हे हिंदवी स्वराज्यावर चालून आली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी, मर्द मावळ्यांनी त्यांना फाडला, गाडला याच महाराष्ट्रामध्ये, हा इतिहास आहे। त्याच्यामुळे तिथं कुणीतरी खुलताबादमध्ये कुणीतरी तिथं रोज त्याची पूजा अर्चा करतंय, विधी करतंय, ते रोखलं पाहिजे, हा आमचा एक विचार। तुम्ही इतिहास म्हणताय, इतिहास जपणूक करण्याचं काम महाराष्ट्र शासन करते, त्याला तुम्ही विरोध का करता?
आणि संविधानाचे जे अधिकार आहेत धार्मिक स्वातंत्र्य त्याला तुम्ही मानता का नाही? तुम्ही सांगताय की इतिहास आहे, हा. हा इतिहास शासन जपत असताना तुम्हाला विरोध होतोय का? नाही त्रास होतो आम्ही त्याचा? शासन इतिहास जपत असेल तर आम्हाला त्याचा विरोध नाहीये. तुम्ही उदात्तीकरण करायचं नाही असं म्हणताय. मग मला तुम्ही सांगा, 2006 साली विजयाताई देशमुखाच्या माध्यमातून प्रतापगडाच्या पायथ्याशी एक आंदोलन सुरू झालं. अक्षरशः अफजल खानाच्या कबरीवरती तिथल्या स्थानिक लोक लिकरू होऊ दे माझा नवस म्हणून जायला लागल्या. हे म्हणजे 5x7चा इतिहास इंग्रज काळामध्ये त्या स्ट्रक्चरची भूमी जी मापलेली होती 5x7ची 5x8ची जे काही असेल ते स्ट्रक्चर 40,000 स्क्वेअर फीट मध्ये उभा टाकलं. तिथे एसीच्या रूम तयार झाल्या, तिथं मिनार उभा टाकले. हे व्हायला नाही पाहिजे, याला आमचा विरोध आहे. इतर ठिकाणी ते होत नाही का? ते सर्वच ठिकाणी होत आहे, कारण की सर्वच ठिकाणी विरोध करणार. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोध करणार. आमच्या भूमिका ठाम आहेत, कारण की हिंदवी स्वराज्याचा जाज्वल इतिहास समाजापर्यंत पोहोचवणं हे विरोधा संघटनेचं परम कर्तव्य आहे. माझा एक प्रश्न आहे, औरंगजेब हे क्रांतिकारी होते आणि ब्रिटिशांविरोधात त्यांनी बंड पुकारला असं म्हणणारे काही लातूर शहरामध्ये आहेत, त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? त्या पांडुळांना मला तर ते उत्तर द्यायचं नाही. ते त्या म्हणजे मी त्याला अक्षरशः मी लढवया चळवळीचा कार्यकर्ता आहे. मी घाणेरडे भाषेमध्ये हे बोलेल. ह्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काही जर थोपत असाल त्याला आमचा कडाडून विरोध आहे. जैसे तैसे उत्तर द्यायला आम्ही तयार आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.